सर, आज सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे आणि आपल्याला माहीतच आहे की वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यांनी स्वामी विवेकानंदांचं चरित्र वाचलं होतं. त्यांनी रामकृष्ण परमहंस यांची शिकवण आणि उपनिषदं सुद्धा वाचली होती. त्यांच्या आयुष्याचा हा भाग एक क्रांतिकारक असण्यापलीकडे फारसा कोणाला माहीत नाहीये. आपल्याला हे सुद्धा माहीत आहे की भगवद्गीतेचा त्यांच्या जीवनावर विशेष प्रभाव होता. तर सर, माझा प्रश्न असा आहे की आजच्या तरुणांना शास्त्रांच्या जवळ कसं आणता येईल जेणेकरून आपल्याला त्यांच्यासारखे अजून क्रांतिकारक मिळतील. जेव्हा तुम्ही सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल बोलता तेव्हा त्यांचं स्वातंत्र्यासाठीचं वेड हे खरं तर त्यांच्या आतल्या मुक्तीच्या धडपडीचं एक रूप होतं. जन्मापासून आणि संपूर्ण आयुष्यात आपली मूळ स्थिती ही एका गुलामासारखीच असते. आपल्याला याची जाणीवच होत नाही. तर शेवटी हे युद्ध शरीराच्या विरुद्धच आहे. जर तुमच्या डोक्यात सतत शरीरच असेल तर तुम्ही कसली क्रांती करणार? जेव्हा शरीराचा विषय येतो तेव्हा गीता सांगते तितिक्षस्व म्हणजे सहन कर. मोठा गाजावाजा करण्यात काही अर्थ नाही. सहन कर. आणि जेव्हा योग्य कृतीची वेळ येते तेव्हा गीता सांगते युद्धस्व म्हणजे युद्ध कर. तुमचं काम आहे लढणं आणि लढताना जे काही सहन करावं लागेल ते सहन करा. आता तुम्हाला कळतंय का बोस कोणत्या धातूचे बनले होते? सहन करा आणि लढा. गीतेपासून दूर राहून तुम्ही असं म्हणूच शकत नाही. बघा, गीतेशिवाय कोणतीही क्रांती शक्य नाही. मी तर असं म्हणेन की जर गीता तुमच्या जीवनाचा गाभा नसेल तर मी तर तुम्हाला शुभेच्छा सुद्धा देणार नाही.